नमस्कार, मी स्मिता उदावन कपोते। आज आपण बीटची चपाती कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत। मुलं काय 1-2 फोडीच्या वरती खात नाहीत, तर मग अशाच्याने त्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात बीट खाल्ल्या जातं आणि सध्या सीझन आहे, भरपूर भेटतं पण बाजारात, करण्यासाठी काही अवघड पण नाही आहे, तर आपण करू शकतो। मी 2 बीट घेतलेत स्वच्छ धुवून आणि कच्चेच घ्यायचे। मिक्सरमधून त्याची पूर्ण पेस्ट करायची बारीक, म्हणजे ते खाताना लागणार नाही। आणि नॉर्मल चपातीचं आपण कणिक मळतो तशी कणिक मळायची, थोडंसं तेल मीठ टाकून। चव काहीही बदलत नाही, सेम आपल्या साध्या चपातीसारखी चपाती लागते। आणि अशीच मी पालकची पण बनवते, लौकीची पण बनवते। पण एवढंच आहे की कुठल्याच भाज्या उकडून वगैरे घ्यायच्या नाहीये, जशा आहेत तशा कच्च्याच घ्यायच्या। पालक धुवून त्याची प्युरी बनवायची आणि त्याच प्युरीनं कणिक मळायची। लौकीचं पण तसंच करायचं। तुम्ही सर्वांनी करून पहा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा नक्कीच, कारण की हे खूप चांगलं आहे सध्या परिस्थितीमध्ये। सध्या एवढे वेगळे आजार आहेत, पण ही घरातली पौष्टिक चपाती नक्की करून बघा आणि मला सांगा। मी मेहनत करते फक्त तुमच्या सर्वांसाठी, तुम्ही पण करून बघा आणि स्वस्थ राहा। थँक्यू।